वेलकम टू लोटस क्रिएशन. आज आपण बघणार आहोत प्राजक्ता फुलाच्या बँगल्स. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया. आपल्याला लागेल 0.3 ची गॉज वायर, नंतर बँगल बेस लागतील, प्राजक्ता फुलं लागतील. आपल्याला ती कशी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नंतर टूल्स लागतील आपल्याला. तर चला सुरुवात करूया. तर साधारणतः आपल्याला 1 मीटर लांब वायरचा तुकडा घ्यायचा आहे. इथे तुम्ही जास्त घेऊ नका, कारण वायर अडकायचे जास्त चान्सेस असतात. तर कुठल्याही होलमध्ये आपण घालून सुरुवात करूया. इथे साधारणतः 4 मीटर लांबीचा तुकडा म्हणजे आधी ठेवायचा आहे. आता आपण प्राजक्ता फ्लावरच्या मधून काढूया, होलमधनं काढल्यावर, जेणेकरून आपलं फ्लॉवर त्याच्यावरती नीट बसेल. साधारणतः 4 मीटर लांब, 4 इंच लांब आपल्याला तुकडा सोडायचा आहे आणि आपल्याला जसं दाखवल्याप्रमाणे फ्लॉवर रॅप करून घ्यायचे बँगल बेसवर, जेणेकरून ते घट्ट बसतील बेसवरती. तुम्ही बघू शकता इथे मी फिटिंग नाही केलं आहे. जे गोल्डन मनी जे आपण घेतले ते फक्त राऊंड करून घेतलेत आणि फिटिंग नाही केले. त्याच्यामुळे आपल्याला ही फुलं बसवण्यासाठी खूप इझी जातं. तर आपल्याला हे फिटिंग करायचं आहे, त्याच्यामुळे आपण खालून वरती आणूया वायर. कुठल्या पण होलमधूनच बाजूच्याच वरती आणायची आणि साईडने फिटिंग करून घ्यायचं. तर जर मी दाखवलं त्याप्रमाणे फिटिंग करा, म्हणजे तुमचं फ्लॉवर फुल व्यवस्थित हलणार नाही. आणि इथे मी टूल्स घेते त्याचं खेचण्यासाठी, त्याचा यूज करा. बेसच्या होलमध्ये परत आपण एकदा वायर काढल्यावर बेस अगदी व्यवस्थित, बेसवरती अगदी फुल व्यवस्थित बसतं. आणि शक्यतो तुम्ही त्याच्यातनं काढण्याचा प्रयत्न करा थोडं. जिथे जिथे गॅप असले तिथे पूर्ण फ्लॉवर फिट करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे हलणार नाही. आता आपल्याला जो उरलेला दोरा आहे तो भोवती गुंडाळून कट करून घ्यायचा आहे. इथेच आता जी आपला खालच्या साईडने जो उरला आहे तर त्याच्याप्रमाणे आपण वायर यूज करून फिट करून घेऊया. म्हणजे आपलं फ्लॉवर आता बघू शकता तुम्ही हलत नाही आहे व्यवस्थित. आता मी दुसऱ्या बाजूने वरती आणलंय परत, म्हणजे आपल्याला दुसरं फूल आता अटॅच करायचं आहे. त्याच पद्धतीप्रमाणे बघा तुम्ही व्यवस्थित अटॅच करायचं आहे. 2 फुलांच्या मध्ये गॅप सोडायचा नाही आपल्याला. जसं दाखवलं त्याप्रमाणे अटॅच करून घ्या.
आता ह्याच पद्धतीने आपल्याला सगळी फुलं अटॅच करून घ्यायची आहेत. आपल्याला आता जवळजवळ 2 इंचचा मी हा गाळा घेतला, त्याच्याप्रमाणे 12 फुलं मला लागली. तुम्हाला किती लागतात हे तुमचा अंदाज तुम्ही करा साधारणतः. दोऱ्याने लेंथ मोजून घ्या आणि मग त्याच्याप्रमाणे फुलं ॲडजस्ट करा. 2.8च्या ह्याला मला 12 फुलं लागली, तर 2.6ला तुम्हाला ॲटलिस्ट 10 ते 11 फुलं लागू शकतात. अशाच पद्धतीने आपण टोटल सगळी फुलं बसवून घेऊया बेसवरती. आता तुम्ही बघू शकता इथे माझी वायर संपली आहे, तर मी तिथेच फिरून घेते आहे, जेणेकरून ती दिसणार नाही आणि खालीही टोचणार नाही. आणि वायर नेहमी वरच्या साईडने तुम्ही फिनिश एंड करा, म्हणजे टोचणार नाही. आता आपली वायर इथे संपली आहे. तर दुसरी अटॅच सेम आधी सुरुवातीला आपण जशी केली तशीच अटॅच करायची. आणि थोड्या वायर घ्या, कारण फुल हे कसं अडकण्यासाठी, म्हणजे फुलांचे जे फ्लॉवरच्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये अडकू शकतो. तर बघा मी कशी अटॅच करते परत. तिथे आपलं फिटिंग राहिलं आहे करायचं, म्हणून मी त्याच फ्लॉवरमधनं वरती आणते दुसरी. आणि परत आपण जसं पहिल्या ह्याला फुल फिटिंग केलं तसंच फिटिंग करून घेते. तर तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण झालं आहे आता करून. आता तिथेच मी फक्त रॅप करून कटिंग करून घेणार आहे वरच्या साईडला. तर अशी आपली बँगल्स प्राजक्ता फुलांची बांगडी तयार झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. फक्त खाली बँगल्स या टोचणार नाही याची काळजी घ्या.